नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी नांदुरा तालुक्यात प्रशासनाची पावले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा नांदुरा दौरा। जिगाव प्रकल्पामुळे बाधित झालेल्या आणि पुनर्वसित गावांतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी नांदुरा तालुक्याचा विशेष दौरा करत पुनर्वसन कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित शिबिरांना भेट देतानाच त्यांनी जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामे प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन तपासली। या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी कोणताही गाजावाजा किंवा बडेजाव न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साध्या पद्धतीने जेवण करत त्यांच्याशी संवाद साधला। त्यामुळे प्रशासन थेट लोकांपर्यंत पोहोचल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून या सहभोजनाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे। पुनर्वसन कामांची बारकाईने पाहणी। जिगाव प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था तसेच भूखंड वाटपाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे याची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली। केवळ कार्यालयीन आढावा न घेता त्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन कामांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग। या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासोबत जिगाव प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, पुनर्वसन विभागाचे अधिकारी तसेच नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत अशी ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। शेतकऱ्यांच्या बांधावर सहभोजन। दुपारच्या सुमारास दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिगाव प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला। प्रशासकीय प्रमुखाने साधेपणाने शेतकऱ्यांसोबत बसून जेवण घेतल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक समस्या आणि पुनर्वसनाशी संबंधित अडचणी देखील समजून घेतल्या। महाराजस्व अभियानाला गती। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत सुरू असलेल्या शिबिरांच्या कामकाजाचाही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आढावा घेतला। नागरिकांना विविध शासकीय दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामांना आता नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून प्रशासनाने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावपातळीवर उतरल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे।